5 ते 7 वर्षाचे वयोगटाची मुलं असतात ना, त्यांना प्रचंड उत्साह असतो, पण त्यांना थोडे लिमिटेशन्स असतात करायला. त्यामुळे मी खूप विचार करून प्रत्येक आर्ट फॉर्म मध्ये ह्या 5 वर्षाच्या मुलांना कसं बसवता येईल हा विचार करून मागचे 2-3 वर्ष झाले त्या वयोगटाकरता वेगवेगळे आर्ट फॉर्म आणले. कुठेही गेलो तरी म्हणजे मी नेहमी सगळ्यांना असं सांगत असते की आपण ट्रिपला जातो, मी स्वतः कॅरी करते. मी कुठेही जशी आपण मेडिसिन्स नेतो तसं कुठेही ट्रिपला जाताना मी माझा एक सेट असतो, थोडे पेपर्स असतात आणि पेन्सिल, इरेझर आणि स्केल एवढ्या तरी गोष्टी आणि राऊंडर बेसिकली. कारण ट्रिपला गेल्यावर कुठेतरी छान शांत बसून एखादं छोटंसं जरी तुम्ही मंडला आर्ट केलं ना तरी अजून द्विगुणित होईल तुमच्या, म्हणजे आपण रिलॅक्सेशन करता. त्यातलं मॅक्झिमम म्हणजे आपण 99% म्हणू. मला कॉर्पोरेट सेक्टरमधल्या सगळ्या लेडीजचा एक असं एक हे येतो की आम्ही मंडला आर्ट आम्हाला शिकायचं आहे आणि फ्री हँडसुद्धा शिकता येतं, त्याच्या मागे थोडीशी जॉमेट्री आहे. आज आपण भेटणार आहोत शीतल अभ्यंकर हिला तिच्या थेट स्टुडिओमध्ये, जिथे ती ॲक्च्युली काम करते. चला जाऊया. व्हायब्रंट माइंड पॉड तर्फे नवीन सिरीज सुरू करत आहे ग्राउंड झिरो स्टुडिओ एडिशन. आपण आलो आहोत शीतल अभ्यंकरच्या घरी. आमच्या व्हायब्रंट माइंड पॉडची ही पहिली गेस्ट आहे, जिथे आम्ही ऑडिओ पॉडकास्ट केला होता आणि आज आम्ही व्हिडिओ पॉडकास्ट करायला आलो आहोत. आणि हा एपिसोड स्पेशल लोकाग्रहस्तव आहे असं समजूया, कारण शीतलनी त्या एपिसोडमध्ये जेव्हा AI बद्दल ती बोलली होती तो तर व्हायरल झालाच आहे एपिसोड. म्हणजे तो एक वेगळा मी क्लिप करून वेगळा एपिसोड केला आहे, तो व्हायरल आहेच ऑलरेडी. पण सगळ्यांना आर्ट बघायची होती की एक्झॅक्टली शीतल काय करते, वर्कशॉप्स कशाचे घेते. आणि आज मी इथे आली आहे. शीतल, हाय. थेट भेट आणि गप्पा ह्या सदरामध्ये तुझं खूप खूप स्वागत. थँक्यू. इतकं सगळं हे आहे आणि आमच्या रेकॉर्डिंगच्या आधी ज्या गप्पा झाल्या आय थिंक त्या पण रेकॉर्ड व्हायला हव्या होत्या ना. की इवन आय वॉज ओव्हरवेल्म की कुठे होतीस तू आणि कुठे होतं हे सगळं. आणि शाळाची प्रोजेक्ट्स असतील म्हणू नका, वर्क सुट्टीमध्ये काय करायचं. तर मोबाईल गेममधनं मुलांचे हात बिझी होऊन जातात. पण शीतलकडे जर वर्कशॉपला आली मुलं तर तासन तास रमतात आणि ती त्यांना कसं एंगेज ठेवायचं, त्यांचा एंगेज राहण्यामध्ये त्यांच्या आयांना पण किती आनंद होतो हे शीतलकडनं आपण आज ऐकूया. शीतल, आज काय काय दाखवणार आहेस फक्त सांग. आज मी बेसिकली 5 ते 12 या वयोगटामधल्या मुलांना काय काय आवडतं हे आता इतक्या वर्षांच्या माझ्या एक्सपिरियन्समधून कळलंय. आणि लेटेस्ट कुठले ट्रेंड्स आहेत, प्लस आपली जी कला आहे म्हणजे एवढा आपल्याला परंपरा आहे आपल्या ड्रॉइंग, पेंटिंग किंवा ह्या सगळ्याची, आपली जी आर्ट अँड क्राफ्ट जे आहे आपलं, आणि आपली जी ट्रायबल आर्ट आहे जे वारली, मधुबनी, गोंड आर्ट आहे, ह्या सगळ्याची आज मी एक माहिती देणार आहे. आणि एज ग्रुपप्रमाणे मी वर्कशॉप्स घेते, तर ते एज पण मी इथे मेन्शन करेल म्हणजे सगळ्यांना आयडिया येईल काय आहे ते. मी आता आज बॉटल पेंटिंग्स, आर्ट अँड क्राफ्टचे वर्कशॉप्स मी जे घेते त्याच्याबद्दल माहिती देणार आहे. कापडावरती म्हणजे क्लॉथ पेंटिंगवर आपण काय काय करू शकतो त्याची एक थोडीशी झलक दाखवणार आहे. लहान मुलं म्हणजे अगदी 5 ते 7 वयोगटातील मुलांचं बऱ्याच सगळ्यांच्या पालकांचं असं असतं की खूप त्यांना एक्सपेन्सिव्ह गोष्टी पण नाही द्यायच्या आहेत, पण त्यांना हे सगळं शिकवायचं आहे. तर म्हणून मी असे आईस्क्रीम स्टिक्सवरती आम्ही टी कोस्टर्स बनवतो, ज्याच्यात मी पर्पजली त्यांना आवडतील असे ॲक्च्युली फ्रूट्स केलेत. त्यामुळे ते करत असताना फ्रूट रिलेटेड गप्पा होतात की का ॲपल खायचं किंवा काय, तर ह्या निमित्ताने थोडी त्यांना माहिती दिल्या जाते. प्लस मुलींना खूप असं कौतुक असतं की हा युनिकॉर्न आहे, किंवा लहान मुलांचं खूप पेपा पिग हे प्रचंड आवडीचं कॅरेक्टर आहे. काय सुंदर रंग वापरलेत बघताय तुम्ही.
मुलं एकदम असे म्हणजे एकदम हॅपी होतात की अरे आज आपल्याला पेपा पिग करायचंय. जे कार्टूनमध्ये ते बघतात ते ॲक्च्युली ते पेंट किंवा ड्रॉ करू शकतात. तसंच आहे. तसंच थोड्याशा 8 वर्षाच्या मुलींकरता हे शेडिंग आहे. हे आपण कॅनव्हासवर पण करू शकतो, पण मुलांना आईस्क्रीम स्टिक्स खूप आवडतात. तर हा आईस्क्रीम स्टिक्सचा असा बेस केलाय. राईट. आणि त्याच्यावरती आपण असं हे कलर्सने शेडिंग केलेलं आहे. हे थोडं मोठ्यांकरता आहे दोन्ही. पण कॅनव्हासवर जे करतो ते इथेही आपण करू शकतो इतक्या छोट्या याच्यावरती. मस्तच आहे कन्सेप्ट. आणि DIY म्हणतो ना आपण की डू इट युअरसेल्फ, हे DIY आहे. काय आणि काय खर्च म्हणा किंवा काहीच नाहीये, पण एक किती वेळ सुंदर जाईल. आणि असं कुणी आपण आलं, लहान मुलांनी कोणाला गिफ्ट दिलं, त्यांनाही किती स्वतःनी केलेली कला दाखवण्याची पण एक उत्साह असतो ना मुलांचा. आणि मुलांना हे आवडतं की आजी आजोबांचा बर्थडे आहे तर त्यांनी स्वतःहून बनवलेलं, आई वडिलांकडून काही पैसे न घेता किंवा बाहेरून काही प्लास्टिक किंवा कुठल्या वस्तू न आणता मुलांना इतका उत्साह असतो की करायला लागल्यावर त्यांना हळूहळू त्यांच्या आयडिया जशा बाहेर येतात की आम्ही हे टीचर कुणाला तरी गिफ्ट देऊ का, मग माझी मैत्रीण येणार आहे किंवा माझ्या आजीचा बर्थडे आहे, आजोबांना काहीतरी द्यायचं आहे. आणि मग अशा आमच्या खूप गप्पा होतात. त्यातनं ते मुलं खूप ओपन आउट होतात की त्यांचे आजी आजोबांची, मैत्रिणींची असलेलं नातं, आईवडिलांशी असलेलं नातं ते असं त्यांच्या छोट्या छोट्या ह्याच्यातून सांगतात. तर तसंच त्यांना स्वीट. मी माझ्या फर्स्ट एपिसोडचं हुक स्टेटमेंट म्हणतो ना, ते हेच होतं की असा एक क्लास जिथे जाण्यासाठी मुलं हट्ट करतात आणि तो क्लास मुलं कधीही बुडवत नाहीत, तो म्हणजे शीतल मावशीकडे आर्ट अँड क्राफ्टसाठी. त्यामुळे मला वर्षभर सुट्टी कधीच नसते. असं इतरांच्या सुट्ट्या तेव्हा तुला डबल काम. असं एक होम स्वीट होम असं दिलंय मुलांना, वेलकम होम किंवा असं. आणि त्याच्यातनं आमच्या गप्पा होतात, सणावारांच्या गप्पा होतात. आपली जी काय संस्कृती आहे ती थोडीफार मुलांना त्यांना फार बोर होणार नाही अशा मज्जेमध्ये सांगता येतात. आणि मी पण त्यांच्याबरोबर म्हणजे मजा मस्ती असं छान आमचं सेशन होतं. आणि सगळ्यात आवडलेली मुलांना अशी गोष्ट की ते यूट्यूब चॅनलवर जे बघतात ते ॲक्च्युली आपल्याला करता येतं. हा जो काही आनंद आहे मुलांचा तो म्हणजे प्रचंड आहे. तो बघूनच मला पण खूप छान वाटतं. आम्ही हे आर्ट अँड क्राफ्टचं एक 5 दिवसाचं वर्कशॉप घेतलं होतं. त्याच्यात असं एक पेपरवर मुलांकडून अशा काही गोष्टी करून घेतल्या होत्या. मुलांचं हँड आय कोऑर्डिनेशन हे पिस्ता शेल्स आहे. त्यानिमित्ताने मुलांना असं 2-3दा मी त्यांच्या मनात असं रुजवलंय की पिस्ते खायचे आणि ह्या शेल्स बाजूला ठेवा. कारण बरेचदा ते सांगतात की आम्ही फक्त काजू खातो, मग बाकी काही नाही खात. तर यावेळेला 2-3 मुलांनी मला आठवणीने सांगितलंय की काकू आम्ही आता पिस्ता खाणार आहे आणि शेल्स जपून ठेवणार आहे आणि हे करणार आहे. तर हा एक थोडासा त्याच्यातला फायदा असतो. किती सुंदर झालंय. म्हणजे आयांची कितीतरी प्रॉब्लेम्स तू सॉल्व्ह केलेत. अगं या चोची आणि हे पक्ष्यांना डोळे आणि चोची काढल्या, कसलं घोडे. तसंच मुलांचं जरा मोटर स्किल्स डेव्हलप करण्याकरता हे असे वेगवेगळे त्यांना हे दिलेत, कागद दिले. त्याचे त्यांना तुकडे करून त्याला चुरा करायला लावला त्यांच्या हाताने बारीक असा, आणि मग आम्ही हे चिकटवलंय. मस्त मस्त. काय सुंदर रेनबो. आणि मुलांच्या काय म्हणतात आवडीचं सगळे रंग. रेनबो खूप आवडतं मुलांना. तसंच एक आम्ही असं केलंय जे मुलांनी यूट्यूबवर बघितलं होतं. तसं की हा मासा आहे. ॲक्च्युली इथे अजून एक छोटं पण पिल्लू आहे की हे असं मासा हा असा इकडे सरकतोय, असा पुढे पुढे जातोय. आणि अजून एक आहे इथे एक छोटा मासा होता की जो असा त्याच्या मागे मागे जातोय. आणि आय वॉज जस्ट वेटिंग की मुलांची काय रिॲक्शन असते. आणि ते पटकन ते बोलले. म्हणजे माझी थीम हीच होती की एक आई फिश आणि एक छोटं बाळ असं बेबी फिश असं. ते मुलांनी इतकं पटकन सांगितलं की हो आम्ही आईच्या मागे मागे असं असं करतो. आणि तसंच एक थोड्या छोट्या मुलींकरता फोटो फ्रेम तर आम्ही करतो बरेचदा, ती आवडीची असते. फ्रीज मॅग्नेट आणि फोटो फ्रेम. तर इथे कसं फोटोला हालतो नाही बघ. जमलं जमलं मला. आणि मुलींना असं काहीतरी वेगळं करायचं होतं, त्यांचे असे काहीतरी गोष्टी ठेवायला.
तर लिपस्टिक, त्यांचे नेल पेंट्स असं ठेवायला एक आम्ही असं एक ऑर्गनायझर केलंय आणि हे त्यांना खूपच आवडलं. मग ते आम्ही असं डेकोरेट करतो, काहीतरी त्याला कुंदन. आणि आपण आईस्क्रीमच्याच काड्या, आपण आता 2 मीडियम्स बद्दल बघितलं की आर्ट अँड क्राफ्ट मध्ये तिने पेपरवरती पण ड्रॉइंग्स मुलांचे करून घेतले आणि आईस्क्रीमच्या काड्यांवरती पण करून घेतलं. पण असं नाही, बरीच मीडियम्स आहेत इतर आणि वेगवेगळ्या एज ग्रुपसाठी पण तिच्याकडे बऱ्याच गोष्टी आहेत त्या दाखव. आता एक थोड्याशा मोठ्या मुलांकरता हे कॅनव्हास पेंटिंग आहे. ह्याच्यामध्ये सगळ्याचे व्हायब्रंट कलर्स आहेत आणि हे लहान मुलांना खूप आवडतं. त्यांना त्यांच्या रूममध्ये किंवा त्यांची छोटीशी काही जागा असेल अभ्यासाची म्हणा, तर अशा हे कॅनव्हास पेंटिंग आहे. ह्याच्यावरती मी एक फ्रेम करून घेतलं आहे. तसंच हे एक आहे, हे एक वेगळं टेक्निक आहे. वाव, हे जॉमेट्रिक डिझाईन असं मुलांना दिलं आहे. त्यांना ह्या सगळ्याच्याद्वारे त्यांना कलर थीम मी शिकवते. वॉर्म कलर्स, कूल कलर्स काय असतात आणि कुठले कुठले कलर्स मिक्स केले, प्रायमरी कलर्स कुठले, सेकंडरी कलर्स कुठले. तर हे सगळ्या कलर्सची माहिती हे करत असताना मी त्यांना सगळ्यांना देत असते. हे ट्रू आर्ट लव्हर आहे, त्यामुळे नुसतंच मुलं आली काहीतरी 2 तास केलं गेलं असं नाही. त्यांच्यासाठी तिने बऱ्याच, मग आता पुढे तर तिने नोट्स वगैरे काढलेल्या पण ती दाखवणार आहे आपल्याला. हे एक ह्याने पण आम्ही करतो, इयरबड्सने आणि किंवा स्पंजने असं केलं आहे. अगदी जे छोटी मुलं असतात 5 वर्षाची, ज्यांना ब्रश घेता येत नाही हातात किंवा त्यांचा ब्रशचा कंट्रोल नाही आहे, पण स्टील त्यांना आपण अशा छोट्या छोट्या गोष्टी त्यांना शिकवू शकतो. हे अगदी 5 वर्षाच्या मुलांनी हे केलं, फिंगर पेंटिंग केलेलं आहे. कारण त्यांना ब्रश हातात धरता येत नाही आणि त्यांना असं ते छान म्हणजे आवडतं. हां, त्यांना खेळायचंच, तसे कलर्स हाताला लावलेले वगैरे आवडतात. तर हे त्या मुलांनी केलं आहे. त्यांच्या मनाने त्यांना मी सांगितलं की रिफ्लेक्शन असतं, तर ते रिफ्लेक्शन असं छोटंसं त्यांनी एक केलेलं आहे. त्याच्यानंतर मदर्स डे चे जे एक होतं, हे खूप फेमस झालेलं, हे एक आम्ही करतो. हे सगळ्यांना खूप आवडतं. अगदी कुणी एकमेकींना म्हणजे मुलीला, बहिणीला, मैत्रिणीला लग्नात सुद्धा असं गिफ्ट दिलेलं आहे की स्वतः बनवून काहीतरी देतो आपण, त्याच्यामध्ये एक वेगळाच आनंद असतो. मग अशा ट्रायबल असं वुमन आपल्या जे आहेत एक एक मी करते सध्या, राजस्थानी वगैरे अशा. सुंदर डोळे वगैरे छान जमले. तसंच तिकडे तसंच हे पातळ आहे, टेक्स्चर आहे थोडं वेगळं, कॅनव्हास सारखंच आहे ह्याला. हे स्टोअर म्हणजे कॅनव्हास आपण किती स्टोअर करू शकतो किंवा ते फ्रेम करू शकतात, तसं हे पण आपण फ्रेम करू शकतो. तसं कापड मिळतं, ते कट करून तुम्ही हे सगळं करू शकता. हे गोंड आर्ट आहे. वाव. तसाच एक वेगवेगळे फॉर्म्स आणि बाजारामध्ये आपल्याला खूप ट्यूब कलर्स किंवा हायलायटर्स किंवा 3D कोन असे मिळतात, ते वापरून मी एक काय काय गोष्टी करून बघते. अमेझिंग. आम्हाला त्या पण सगळ्या थोड्याशा दाखवशील? हो, त्या पण दाखवणार आहे. आता हे कसं मधुबनी आहे, मधुबनी आर्ट. मी स्वतः, मला मधुबनी आर्ट खूप आवडतं. मी खूप वर्षांपासून मधुबनी आर्टचा स्वतः मी अभ्यास करते. आपण आता हे मधुबनी आणि हे काय म्हणाले, गोंड आर्ट आहे. ह्या 2 आता आपण वेगवेगळे फॉर्म्स बघितले. हे एक वारली आर्ट आहे आणि तिच्या हातामध्ये वारली आहे. सो अंडर वन रूफ तुम्हाला एवढं सगळं एकत्र मिळतं. प्लस हे सगळे वेगवेगळे टेक्स्चर्स आहेत. हे कॅनव्हास आहे, हे कॅनव्हास आहे, हे पेपर, हा कॅनव्हास बोर्ड म्हणता येईल. हे कॅनव्हासचं कापड क्लॉथ आहे, त्याच्यावरती केलंय. हा एक ड्रॉइंग पेपर आहे, याच्यावरती मी थोडंसं हे ट्राय केलेलं आहे. आणि त्यात शेडिंग टेक्स्चर म्हणजे जनरल प्लेन गेरू आपण बेसला घेतो वारलीच्या ह्याला, पण तिने हे थोडं टेक्स्चर ट्राय केलेलं आहे. माझं नॉलेज फार नाही आहे, पण थोडं थोडं कळतं. आता तसंच अगदी ट्रेडिशनली आपण जेव्हा वारलीचा विचार करतो तेव्हा गेरूचा कलर किंवा थोडासा ब्राउनिश किंवा ब्लॅक ह्याच्यावरती असतं. तर ह्या ज्या 2 फ्रेम्स आहेत ह्या ट्रेडिशनल वारलीचे शेड आहे. पण आता माझ्याकडे काही जण आहेत की जे दरवर्षी करायला येतात आणि वारली हे
खूप जणांचं म्हणजे असं एक लाडकी अशी कला आहे की जी त्यांना क्लॉथवरती आवडते, ड्रेसवरती आवडते, किंवा कुर्ता एखादा शिवून आणला तर त्याच्यावरती सुद्धा आपण करू शकतो. मग आम्ही दरवर्षी आपल्याला काहीतरी वेगळं जर त्यांना इंट्रोड्यूस करायचं असेल तर अशा वेगवेगळ्या कलर्समध्ये सुद्धा आता वारली करायला लागलोय. थोडंसं फ्युजन आहे कदाचित. हे काहीतरी आणलंय मस्त बरं का. काय आहे आता हे आहे लिप्पन आर्ट किंवा लिप्पन काम. हे मड वर्क म्हणजे मड किंवा क्ले आणि मिरर वर्कवरती असतं. हे आम्ही असे टी कोस्टर्स कम फ्रीज मॅग्नेट्स असे बनवले आहेत. फ्रीज मॅग्नेट इथे लावलाय. हां, मागे असं त्याला लावलंय. हे फ्रीज मॅग्नेट्स असे खूप छान दिसतात, मुलांना खूप आवडतात काहीतरी करायला. सुंदर सगळे कलर्स असे मुलांनी केलंय. हो. वाव, अगं काय हे. आणि हे आवडतात. हे थोडंसं 8 वर्ष आणि त्याच्या पेक्षा थोड्या मोठ्या एज ग्रुप करताय, कारण ह्या सगळ्याला वेळ लागतो. कुठल्याही कला आपण जेव्हा करतो तेव्हा त्याला काही शॉर्टकट नाही आहे. त्याला ते तेवढ्याच निगुतीने आणि तेवढ्याच परफेक्शननी करायला लागतं. थोडासा माझा हट्ट असतो. चलता है ॲटिट्यूड फारसा मला आवडत नाही. एक कॅनव्हास केलं, हे इन प्रोसेस आहे, थोडंसं फिनिशिंग राहिलं आहे. आणि पूर्वी आपण आपल्याकडे असे वॉल हँगिंग करायचे. मला असं एकदा खूप आठवलं की माझी आई असं खूप कशाचे वॉल हँगिंग करायची, तर मी हे ट्राय केलं होतं एक. सुंदर. हे पण अगेन आईस्क्रीम स्टिक्सवरती लिप्पन आर्ट. अय्या. आणि मग हे हा बोर्ड आहे आणि हे आईस्क्रीम स्टिक्स आहेत. कमाल क्रिएटिव्हिटी ना. ऑसम. आणि मग हे क्लेनी केलंय का हे सगळं? हे सगळं क्ले केलेलं आहे. खूप वेगवेगळ्या टाईपच्या क्ले आपल्याला बाजारात अवेलेबल आहेत. एअर ड्राय क्ले असते किंवा फेविक्रिलची मोल्डेड क्ले मिळते. तर प्रत्येक क्लेला थोडं वेगळी प्रोसेस करून मग ती वापरता येते. क्ले मी स्वतः फेविक्रिल हॉबी आयडियाजची सर्टिफाईड ट्रेनर आहे, कारण समहाऊ त्या ब्रँडविषयी थोडंसं जास्ती सॉफ्ट कॉर्नर आहे. त्यांचे प्रोडक्ट्स छानच असतात. आणि या क्लेचाच पर्टिक्युलरली म्हणजे ते मगाशी आम्ही बोलत होतो बिहाइंड द कॅमेरा, तेव्हा ती सांगत होती की ह्याचा फार राडा होत नाही, कारण मोल्डेड क्ले असते ती डायरेक्ट मिळते. ती तुम्ही त्यांच्या इन्स्ट्रक्शन्स प्रमाणे ती तुम्ही वापरू शकतात. एअर ड्राय क्ले किंवा अजून बाजारामध्ये भरपूर क्ले मिळतात, त्याही छानच आहेत. म्हणजे पूर्वी मी तेच वापरत होते. त्याच्यामध्ये त्यांनी दिलेप्रमाणे इन्ग्रेडियंट्स हे करून आपण ती घरी क्ले बनवता येते. आपण या मोल्डेडची लिंक हवी असेल तर मी डिस्क्रिप्शन मध्ये देते. दुसरा ट्रेंडिंग आत्ताच्या मुलांमध्ये एक आहे, तो म्हणजे बोहो आर्ट. बोहो आर्टचा आय गेस आपल्याला वेगळा व्हिडिओ करायला लागेल. हे पण नेचरचंच म्हणजे रिप्रेझेंटेशन आहे. ह्याच्यामध्ये जे काय आपल्याला नॅचरल गोष्टी आहेत त्याच आपण दाखवू शकतो वेगळ्या फॉर्ममध्ये. बोहोमियन आर्ट असा त्याचा फुल फॉर्म आहे. त्याला आपण हे इन प्रोसेस आहे. आम्ही ह्याच्यावर केलं कॅनव्हासवरती. हे असे मी पेपरवर सगळ्या गोष्टी ट्राय केलेल्या आहेत. ह्याच्यामध्ये आपल्याला सगळे पेस्टल कलर्स वापरता येतात. अगेन फेविक्रिलचे पेस्टल कलर्स जेव्हा त्यांनी आणले त्यावेळेला पहिल्यांदा बघितल्यावर माझ्या डोक्यात बोहोच आलं, कारण इतके दिवस आम्ही त्या पेस्टल शेड्स करत होतो. आता त्यांनी पेस्टल मार्कर्स आणि पेस्टल शेड्स अशा फेविक्रिलच्या त्यांनी स्वतः आणलेल्या आहेत. तू मगाशी पेस्टल कलर्स म्हणालीस ते हे आहेत का? तुम्ही पूर्वी हे शेडिंग बनवायचं, आता ते डायरेक्ट त्यांनी डायरेक्ट दिले. बघ हा रंग काय ग बाई, नवीन नवीन येईल एक एक. दिस इज सो प्रिटी. बोहो आर्टला हेच वापरलेत का सगळे? आणि बोहोचं वर्कशॉप घेणार आहेस? बोहोचं वर्कशॉप झालंय आता 4-5 जणांचं परवा वर्कशॉप झालंय. हे पण अगेन 5 वर्ष आणि अबाव 5 ते 7 वर्षाच्या मुलांकरता एक वेगळे डिझाईन्स किंवा वेगळं हे असतं की त्यांना इझी जाईल. आणि 8 वर्ष आणि त्याच्यापेक्षा जास्ती मुलांकरता आपण वेगळे डिझाईन्स घेतो की प्रत्येक एज ग्रुपमधल्या मुलांना ती कला शिकता आली पाहिजे. मग आता ब्रश पेन्स असतील किंवा काही मुलांना जर पेंटिंगला
थोडासा डिफिकल्ट होत असेल तर मी त्यांना ब्रश पेन्स देते की थोडा कॉन्फिडन्स आला पाहिजे. म्हणजे पेंटिंग नाही आहेत, अक्रेलिक कलर्स नाही वापरतायत म्हणजे तुम्ही ही आर्ट शिकूच शकत नाही असं नाही आहे. तर ब्रश पेन्स पण मी दाखवते तुम्हाला की कसे आम्ही वापरले छोट्या मुलांकरता. हे असे ब्रश पेन्स म्हणतात. हां, म्हणजे तू लहान मुलांसाठी म्हणत होतीस ब्रश पेन्स. हे पेस्टल कलर्सचे ब्रश पेन्स म्हणतात. हे मी हे कॅलिग्राफीला पण हे कॅलिग्राफीला पण वापरतो. आणि हे ब्रश पेन्स राईट. सुंदर कॅमलचे पण ब्रश पेन्स आहेत, डॉम्सचे आहेत. हो, वेगवेगळ्या कंपन्यांचे आहेत. हे एक असे कॅलिग्राफी करताच एक मोठा सेट आहे. तसं असं मंडल आर्टकडे आपण आता येऊया. मंडल आर्ट ही आपण मेडिटेशन करता वापरतो. मंडल आर्टचे खूप फायदे आहेत. आय गेस अगेन ह्या कला स्वतःच इतक्या हे आहेत की त्याच्यातनं एक वेगवेगळे एपिसोड्स आपले होतील. तर मंडल आर्ट ही आपलं कल्चर आहे. मंडल हा वर्ड संस्कृतचा वर्ड आहे, संस्कृत या भाषेतून आलेला आहे. मंडल म्हणजे सर्कल. तर आपण ती मेडिटेशन करता वापरतो, कॉन्सन्ट्रेशन करता वापरतो. आणि बौद्ध धर्म किंवा अजून अशा वेगळ्या संस्कृतीमध्ये सुद्धा मंडल आर्ट वापरतात. तर मंडल आर्ट आपण कुठेही त्याचा उपयोग करू शकतो. मी असे क्लॉथ पेंटिंग आणि मंडल आर्ट याचं फ्युजन केलं आहे. असे पाउचेस आहेत, मुलींना खूप पाउचेस हल्ली लागतात. त्याच्यावरती त्यांना छोटे छोटे मंडल आर्ट शिकवलेले आहेत. आणि मंडल आर्टचे खूप वेगवेगळे प्रकार पण आहेत. एक दोन मी तुम्हाला दाखवते. असे आपल्याला कलरफुल फाईन टिपचे पेन मिळतात, ते पण मी तुम्हाला दाखवेन, ज्याने आपण मंडल आर्ट करू शकतो. ह्या सगळेच काही मंडल आर्ट कॅनव्हासवर नाही केलेत मी. अशा टाईपचे आपल्याला छान आहे. हे डिझाईन कसलं आहे? हे मंडल आर्टच आहे. मग तुम्ही ब्लॅक फाईन टिपने मंडल आर्ट करू शकतात. वाव. हां, सिंपल ब्लॅक फाईन टिपने. स्ट्रेस बस्टर आहे हे. आपण जर असं करायला गेलो एक एक पॅटर्न्स तर आपलं छान कॉन्सन्ट्रेशन होतं, छान आपलं मन शांत होतं. मंडल आर्टचे काय फायदे हे सांगण्याकरता खरं तर एक वेगळंच एपिसोड करायला लागणार आहे. असं ड्रीम कॅचर मंडल आर्ट पण आपल्याला करता येतं. सुंदर. हे किती वर्षांपासून शिकवतेस? मला 8वं वर्ष आहे. मंडल आर्ट खरं तर खूप जुनी आहे आपली. आता असा अवेअरनेस झालेला आहे की ह्या मंडल आर्टमुळे आपल्याला खूप फायदे होतात. आणि मेडिटेशन इट्स लाईक अ मेडिटेटिव्ह प्रोसेस. आणि आपली संस्कार भारतीची रांगोळी ती सुद्धा आहे. मंडल आर्ट हे खूप वर्षांपासून आहे. आत्ता त्याचं महत्त्व लोकांना पटतंय. आणि आता बऱ्याच वेळेला माझ्याकडे अप्रोच होणारे कॉर्पोरेट सेक्टरमधल्या बायका म्हणजे लेडीज खूप आहेत. IT मधल्या आहेत की ज्या एन्क्वायरी ज्या मला येतात की आम्हाला ऑफिसमध्ये स्ट्रेस तर आता असणारच आहे. आपलं कॉर्पोरेट लाईफमध्ये आपल्याला कामही असतात भरपूर. पण ह्याच्यातनं म्हणजे बाहेर कसं पडायचं की ह्या स्ट्रेस कसं मॅनेज करायचा. तर त्यातला मॅक्झिमम म्हणजे आपण 99% म्हणू, मला कॉर्पोरेट सेक्टरमधल्या सगळ्या लेडीजचा एक हे येतो की आम्ही मंडल आर्ट आम्हाला शिकायचं आहे. आणि फ्री हँडसुद्धा शिकता येतं. त्याच्यामागे थोडीशी जॉमेट्री आहे की एक्झॅक्ट आपण ग्रीड लाईन्स कशा काढू शकतो. तर त्या पण मी शिकवते. पण ज्यांना बहुतेक जणांना असं असतं की फ्री हँड आम्हाला शिकायचं आहे तर तसे होतात. त्याच्या अशा मोटिव्स मी वेगळे शिकवते. आणि बॉर्डर्स किंवा फिलर्स म्हणूया आपण. मस्त. तर बेसिक टू इंटरमिजिएट फक्त आता सध्या मी घेते क्लासेस. आणि लोकांना खरंच फायदा होतो. घरीसुद्धा करू शकतात. थोडासा वेळ मिळाला तर. खरं तर मंडल आर्ट अशी हे आहे की नुसतं तुमच्याकडे एक पेन्सिल इरेझर आणि राऊंडर जरी असेल तरीसुद्धा होतं. एक तर माझ्याकडे काकू होत्या की ज्या विसरल्या राऊंडर बेसिकली खरेदी करायला.
तर त्यांना मग मी सजेस्ट केलं की तुमच्याकडे वेगवेगळ्या टाईपच्या वाट्या किंवा बाउल्स किंवा झाकणं असतील, बांगडी त्याने सुद्धा ते होऊ शकतं. म्हणजे कुठेही गेलो तरी, म्हणजे मी नेहमी सगळ्यांना असं सांगत असते की आपण ट्रिपला जातो, मी स्वतः कॅरी करते. मी कुठेही जशी आपण मेडिसिन्स नेतो तसं कुठेही ट्रिपला जाताना मी माझा एक सेट असतो, थोडे पेपर्स असतात आणि पेन्सिल, इरेझर आणि स्केल, एवढ्या तरी गोष्टी, आणि राऊंडर बेसिकली. कारण ट्रिपला गेल्यावर कुठेतरी छान शांत बसून एखादं छोटंसं जरी तुम्ही मंडल आर्ट केलं ना तरी अजून द्विगुणित होईल तुमच्या, म्हणजे आपण रिलॅक्सेशन करता जातो. सिटिंग ऑन अ सी शोर मी कुठेही केलेलं आहे. मी गोव्याला माझं हे नेलं होतं. कोकण तर माझं खूप फेवरेट आहे. बराच वेळा ते बॉटल्स दिसतात, ते पण सांगशील का? मी बघते फ्रेम मध्ये बॉटल पेंटिंग, म्हणजे ह्या ग्लास बॉटल्स आहेत. बॉटल पेंटिंग हे सगळ्यात एक नंबर आहे, लहान मुलांमध्ये आवडते, फेमस. त्यांनी गिफ्ट दिले. काही म्हणजे आहेत माझे स्टुडंट्स ज्यांनी 6-7 बॉटल्स पण वेगवेगळ्या वेळेला येऊन शिकल्या. हे अगदी मी दरवेळेला एज ग्रुप याच्याकरता सांगते की 5 ते 7 वर्षाचे वयोगटाची मुलं असतात ना, त्यांना प्रचंड उत्साह असतो, पण त्यांना थोडे लिमिटेशन्स असतात करायला. त्यामुळे मी खूप विचार करून प्रत्येक आर्ट फॉर्ममध्ये ह्या 5 वर्षाच्या मुलांना कसं बसवता येईल हा विचार करून मागचे 2-3 वर्ष झाले त्या वयोगटाकरता वेगवेगळे आर्ट फॉर्म आणलेत. तर हे असं डॉट पेंटिंग ते करू शकतात, अगदी फिंगर पेंटिंग केलं तरी पण चालतं. सगळ्यात त्यांना आवडलेली गोष्ट अशी की हे कशी त्याच्यामध्ये आपण हा नाईट लॅम्प स्वतः ते बनवतात, हा गिफ्ट देतात आणि ह्याच्यामध्ये तुम्ही काही ठेवू शकता, नुसतीच अशी ठेवली तरी सुद्धा चालते. मस्त. आता डेलाइट मुळे तो इफेक्ट थोडासा कमी आहे झालेला. कसलं गोड आहे. तसंच असा सीन असतो जो आपण कॅनव्हासवर पण करतो, पण म्हणजे बरेचदा माझ्याकडे खूप मुलं असतात आणि कॅनव्हास असे करून पण कंटाळा येतो. नवीन तर शिकायचं आहे, पण नवीन त्याचा म्हणजे बेस बदलला आम्ही आणि मी इकडे त्यांना ह्याच्यात दाखवलं. शेड्स आहेत. हां, समाव त्याच हे आहे. हे वॉर्म कलर्सनी केलंय, हे कूल कलर्सनी केलंय. हे थोडं आम्ही एक ख्रिसमसच्या सुट्टीमध्ये काहीतरी करायचं होतं, मग मला अचानक वाटलं की स्नो आणि त्याच्या बॅकग्राऊंडमध्ये शीतल मावशी हे समीकरण अगदी तयार आहे का मुलांचं? तसंच ही एक अशी फ्रेश येल्लो कलर आहे. मी जे म्हटलं अगदी 5 वर्षाच्या मुलांना त्यांना वाटतं कधीतरी की मी फार फ्रुट्सवरती भर देते, पण त्यानिमित्ताने त्यांना असं वॉटरमेलन करायला मिळतंय. कमाल. हे असं वॉटरमेलन आहे आणि सांगतात पण ते. अमेझिंग व्हिडिओ तुम्ही बघतच राहिला असणार आहे मला माहिती. आणि इथपर्यंत ज्यांनी बघितलाय त्यांना याच्यातला कुठला फॉर्म आवडला ते नक्की कमेंट्समध्ये सांगा. शीतलला ॲप्रिशिएट करूया. शीतल बरोबर जेव्हा ऑडिओ पॉडकास्ट केला तेव्हा पण असं हळहळ झाली होती की शीतल ही सगळी आर्ट आम्हाला आज बघायला मिळालेली आहे. अजूनही तिच्याकडे अपकमिंग बऱ्याच गोष्टी आहे. ती आत्ता सांगत होती की मी हे करणार ते करणार, ते सगळं ती करेल. आपण पुन्हा एकदा व्हिडिओ करूया. तिच्या वर्कशॉपची लिंक, तिचे जे वर्कशॉप्स आता अपकमिंग आहेत समरमध्ये, ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही घेते. कमाल. सो ते दोन्ही वर्कशॉपची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे. तिच्या फेसबुक पेजची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देते, नक्की चेकआउट करा. शीतल खूप खूप थँक्यू. मस्त वाटलं. येस. आमच्या दोघींकडनं बाय बाय. बाय.